भाऊजींच्या मोठ्या भावाला माहिती आहे हा किस्सा? नाही, मी म्हणजे ते कसे मोठे असल्यामुळे मी त्यांच्याशी असं म्हणजे जास्त बोलणं जास्त नाही होत. बोलणं होत हो, समोर नाही मी अशी उभी राहत. म्हणजे त्यांना सांगितलं असेल माझ्या जाऊबाईंनी. अच्छा, पण हो. भाऊजींना माहिती आहे हा किस्सा. हां हां तेव्हा काय भाऊजी काय बोलले मग? हसले ते पण खूप हसले. मला म्हटले तू केलं असतं का पसंत? म्हटलं कसं केलं असतं, ते किती मोठे होते तुमच्यापेक्षा. मग तुम्ही आले बघायला, मग मला तुम्ही आवडले. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. छान वाटलं. आणि आता आपण गप्पा करणार आहोत या ताईंसोबत. नमस्कार. नमस्कार. ताई तुझं नाव सांग बरं. नम्रता उमेश वाघमारे. बाहेर कुठलं? नेर परसोपंत, जिल्हा यवतमाळ. आणि सासर? पुण्यात. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? छान आहे. छान आहे, व्यवस्थित एकदम. हा, किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्ष झालेली आहेत. कधी बघितलं भाऊजींना पहिल्यांदा? सिंपल कांदे पोहे कार्यक्रम झाला. सिंपल. हा, म्हणजे कसा असतो सिंपल म्हणजे? कांदे पोहे कार्यक्रम बघायला आले, कांदे पोहे खाल्ले आणि गेले. हा, मग सांगितलं नाही मुलगी पसंत आहे वगैरे? नंतर त्यांनी 1 महिन्यानंतर सांगितलं. 1 महिन्यानंतर? का पण एवढा 1 महिना का लावला भाऊजींनी? काय माहिती, दुसऱ्या पोरी बघितल्या असणार. पण बघून सुद्धा तुम्हीच पसंत पडलात म्हणजे बघा. बरं, ठीक आहे. पण मग 1 महिन्यानंतर त्यांच्याकडनं होकार आल्यानंतर काय केलंस? पहिल्यांदा कसं वाटलं तुला? ठीक आहे, आता घरच्यांची इच्छा नव्हती की एवढं दूर पुणे म्हणजे खूप दूर झाला ना. आम्ही यवतमाळ म्हणजे विदर्भ. बरोबर. आणि पुणे खूप दूर. पण मग ठीक आहे, पुणे आता शिक्षणाचं माहेरघर आहे त्याच्यामुळे दिलं. मग आईबाबांचा पण होकार झाला. आईबाबांचा पण होकार झाला. आणि आता किती 10 वर्ष झाले. कसं वाटतंय 10 वर्षाचा हा संसार, सुखाचा, आनंदाचा? छान छान वाटतंय. बरं, लग्नानंतर कुठला चित्रपट दाखवला भाऊजींनी? डबल सीट. ऐसा म्हणते भाऊजी. क्या बात आहे भाऊजी, डबल सेट. क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप छान. पण कसे आहेत भाऊजी, म्हणजे असे स्वभावाने थोडे रागीट आहेत की नाही, प्रेमळ आहेत? शांत आहे. रोमॅन्टिक वगैरे असं? शांत. शांत आहे. बरं, काय तरी माहेर बद्दल काय सांगशील? काय असा एखादा प्रसंग आठवते तुला जो इथे सांगावं असं वाटतंय? आता माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. 10 वर्षापूर्वी जेव्हा मी 10th मध्ये होती आणि माझा भाऊ 12th मध्ये होता. आमच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती आधी. आता ठीक आहे. तर आमचं छोटंसं घर होतं आणि जॉईंट फॅमिली होती. आजी आजोबा, आत्याचे 3 मुलं, आम्ही 4 जण असे पूर्ण जॉईंट फॅमिली राहत होतो. तर जॉईंट फॅमिली म्हटल्यावर भांडा लागतंच ना हे घरामध्ये. बरोबर. तर मग शेवटी माझे आजी आजोबा म्हटलं की तुम्ही इथे नका राहू. मुलगी आहे, म्हणजे त्यांची मुलगी राहते म्हणजे माझी आत्या, तर ती इथे राहील आमच्याकडे, तुम्ही दुसरे कुठेतरी जावा. तर मग अशा वेळेस मी 10th मध्ये, माझा भाऊ 12th मध्ये, अशा वेळेस कुठे जाणार ना आम्ही. मग माझ्या आईवडिलांनी आधीच प्लॉट घेतलेला होता, पण ते खूप म्हणजे अशा ठिकाणी घेतलेला होता जिथे काही सुखसुविधा नव्हत्या. म्हणजे वीज नव्हती, इलेक्ट्रिसिटी नव्हती आणि पाणी पण नव्हतं. पण आम्हाला जाणं गरजेचंच होतं. मग तिथे एक रूम बांधली आम्ही तिथे राहायला गेलो. पण प्रश्न होता आमचा अभ्यासाचा महत्त्वाचा, कारण मी 10th मध्ये आणि माझा भाऊ 12th मध्ये. तर इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे अभ्यास कुठं करणार, कसा करणार? तर याचं माझ्या आप्पाजीला खूप वाईट वाटत होतं की आप्पाजी म्हणजे बाबाचे वडील. तर याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं की मुलं तर शिक्षणाचे आहेत, 10th मध्ये आहे मुलगी आणि मुलगा 12th मध्ये आहे, तर कसं होणार त्यांचं. आणि घर पण त्यांना खूप खाली वाटायला लागलं आम्ही इकडे राहायला आलो म्हणून. तर आम्ही इकडे राहायला आल्यानंतर 15 दिवसातच माझे आजोबा एक्सपायर झाले. त्यांना खूप खंत वाटत होती या गोष्टीची. आणि मग नंतर आम्ही अभ्यास कसा करायचा, काय करायचं ना, समोर एक रोड क्रॉस करून कृष्ण मंदिर होतं आमच्या इथे. तिथे लाईट होती. तिथचे जे पुजारी होते तर ते आम्हाला म्हणायचे, आम्ही जायचो असं रोज मंदिरात. त्यांना माहीत होतं की इथे लाईट वगैरे नाही आहे, इथं पाणी नाही आहे. तर ते आम्हाला म्हणायचे की तुम्ही इथे जा अभ्यास करायला, नाही का, 2 जण. तर मग आम्ही रात्रीचं 2 बहीण भाऊ त्या मंदिरामध्ये जायचो अभ्यास करायला. तर त्या वर्षी 2 पण छान मार्काने पास झालो आणि पुढं शिक्षण चालू ठेवलं. मग तेव्हा मला ही गोष्ट कळली की जीवनात आपल्याला काही पण साध्य करायचं असलं तर सहजासहजी कुठलीच गोष्ट मिळत नाही. बरोबर. आणि कधी कधी नाही का असं वाईट वाटतं आपल्याला की अरे आपल्यासोबतच का वाईट होत आहे, असं होतं ना आपल्याला की माझ्यासोबत कसं का वाईट होत आहे. मग तेव्हा त्या गोष्टीची आठवण करायची, अरे याच्यापेक्षा वाईट तर तेव्हा झालं होतं ना आपल्यासोबत, आता तर चांगलेच दिवस आहे ना. तर म्हणून ही आठवण अशी लक्षात आहे की त्याच्यामुळे माझं जीवन सुरळीत चालू आहे अजून पण. वा, खूप सुंदर विचार आहेत ताई आणि खूप छान वाटलं ज्या पद्धतीने तू बोलतेस. थँक्यू.